एक एक दिवस मोजून मोजून फायनली आजचा दिवस उजाडलाय. आणि इथून तिथून भाई सकाळी गाडी चालत होतो मी, इथून तिथून भाऊ झोपून आला. ते मी डायरेक्ट मागच्या सीटवर जाऊन झोपला. पुरा लांबा होऊन ते मी पुरा आडवा होऊन सीटावर. अख्खी मुंबई आली तरी त्याला माहित नाही. जेव्हा आम्हाला पोलिसांनी पकडला भाऊ तेव्हा उठला. एकच सीट भेटलेले. सो काय आता फायनली आम्ही पोहोचलो एकाची धामला. सो हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले सकाळचे 4:15 आणि मी निघालोय मुंबईला. म्हणजे ऍक्च्युली मी मुंबईला नाही चाललोय, म्हणजे मुंबईवरून आमची ट्रेन आहे. आज आपण चाललोय कैची धामला निमकोरली बाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर मी तर खूप एक्सायटेड आहे आज, कारण की माझ्या म्हणजे खूप दिवसापासून माझी इच्छा होती जाण्याची आणि ती फायनली आज पूर्ण होतीये. सो आज मी निघालोय आणि तुम्हाला सगळ्यांना क्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आज क्रिसमस आहे आणि आज निघालोय मी बाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर आता सध्या तर मी एकटाच आहे कारमध्ये. माझ्यासोबत आहे सुयश आणि मी, आम्ही दोघं जण चाललोय. सो आता मी चाललोय सुयशच्या घरी त्याला पिक करण्यासाठी. तिथून नंतर निघा डायरेक्ट मुंबईवरून आपली ट्रेन आहे आज संध्याकाळची. तर आता आपण सगळ्यात पहिले तर दिल्लीला जाणार आणि देन दिल्लीवरून आपली दुसरी ट्रेन आहे. सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग, कारण की या ब्लॉगमध्ये मी सगळं शेअर करणार तुमच्यासोबत आज. सगळं म्हणजे ऍक्च्युली मी जाणार कसं आहे, मी तिथे काय काय केलं काय काय सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि इथून पुढचे येणारे ब्लॉग पण नक्की बघा, कारण की त्याच्यामध्ये पण भरपूर ठिकाणी आपण फिरणार आहे. सो उत्तराखंड आता आपण एक्सप्लोर करणार आहे. तर बघत राहा ब्लॉग आणि राहा सोबत. अगोदर जाऊया आपण सुयशकडे आणि देन मग तिथून पुढचा प्रवास सुरुवात करूया. सो गाईज आता या ठिकाणी मला जॉईन झाला आहे सुयश. मग सुयश कशी तुझी एक्साइटमेंट लेवल? नाही पण ते आता काय टेन्शन मध्ये आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो. ऍक्च्युली एका महिन्यापासून आमची तयारी चालू होती. एक दिवस मोजून फायनली आजचा दिवस उजाडला आहे आणि उजाडला नाही अजून अंधारच आहे. आणि आता निघालोय आम्ही मुंबईला आणि आम्ही दोघंच खूप राडा करणार असतात आणि बोल मजा करू. त्यामुळे म्हणतोय ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता जाऊया पहिले मुंबईला, तोपर्यंत तुम्ही ट्रॅव्हल एन्जॉय करा आणि पुढे पण बघत राहा आम्ही कसं आमचा ट्रॅव्हल होतो काय होतो. सगळ्यात मोठी मुद्द्याची गोष्ट आहे, आमची तिकीट अजून कन्फर्म झालेली नाही, वेटिंगवर आहे. कन्फर्म झाली पाहिजे, तो एक सगळ्यात मोठा टास्क आहे आमचा. बघूया काय होतं काय नाही झाले तर मग जुगाड करावं लागेल काहीतरी, ते पण बघा. सो नक्की बघत राहा ब्लॉग आणि बघा काय कसा वाटतो कसा नाही. तर भेटूया आपण थोड्या वेळात. सो काय आता या ठिकाणी आम्ही पोहोचलोय मुंबईमध्ये आणि आता पुढचं नियोजन काय भाऊ? आता काही अजून आयडिया नाही. सगळ्यात पहिले आपल्याला गाडी पार्क करायची आता मित्राकडं. तर पहिले गाडी पार्क करूया आणि नाही पहिले फिरूया, मग गाडी पार्क करू, मग जाऊ फर्स्ट करू ते करू. आणि सगळ्यात मोठा टास्क आपला तर आहे की तिकीट आपले वेटिंगवर आहे अजून. आणि त्याला आपल्याला जखमीवर मीठ चोळायला नवीन तयारच आहे एक जण, ते म्हणजे मेक माय ट्रिपचे मेसेज. हो भैया वेटिंग मेसेज येत आहे की वेटिंग म्हणून. काल तर आम्हाला वाटलं की भाई त्यांचा मेसेज असा आला की चार्ट प्रिपेअर झाला, तुमचे वेटिंगवरच आहे अजून, तिकीट कन्फर्म झाले नाही, कॅन्सल झाले असं वाटत होतं. पण नशीब अजून झाले नाही चार्ट प्रिपेअर. सो होऊन जाईल आता काय होतं का नाही बघू काय होईल. पॉझिटिव्ह हा ते तर होईलच असं वाटतं की होईन. तर आता आलोय मुंबईत, तर बघूया पुढे निघूया डायरेक्ट. सो गाईज आता या ठिकाणी आमचं मस्त की पेट पुऱ्या झालेली आहे आणि आता सुयश सर गाडी चालवायला बसलेले. हो ना, चालवणार नाही, झोपा काढायला नाही. कोण तू कोण झोपा काढताय? तू इथून तिथून भाई सकाळी गाडी चालवत होतो मी, इथून तिथून भाऊ झोपून आला. ते मी डायरेक्ट मागच्या सीटवर जाऊन झोपला. पुरा लांबा होऊन ते मी पुरा आडवा होऊन सीटावर. अख्खी मुंबई आली तरी त्याला माहित नाही. जेव्हा आम्हाला पोलिसांनी पकडला भाऊ तेव्हा उठला. अरे हा सगळ्यात मेन गोष्ट, आपल्याला सकाळ आपल्याला पडती लागली मागं, पोलिसांनी पकडलं आणि सगळ्यात घाण सिनाच झाला की आपल्याला एकच सीट भेटलेलं आहे. हो ना राव. मग तुझं काय म्हणणं याच्यावर? नाही तरी RAC लागेल. हा RAC म्हणजे भेटून जाईल, काही विषय नाहीये. पण या ठिकाणी आता मस्त की आपलं झालेलं जेवण वगैरे. आता चाललं आपण गाडी लावायला आणि गाडी लावूया आणि मग नंतर मग जाऊया डायरेक्ट आपल्या स्टेशनवरती. स्टेशन कोणतं स्टेशन जायचं आपल्याला? बँड्रा बँड्रा टर्मिनस. तिथून आपली ट्रेन आहे.
सो जाऊया आता. आणखी जास्त एक्साइटमेंट वाढत चालली आहे. तिथे कधी पोहोचतो कधी नाही. उद्या सकाळी आपण दिल्लीत राहू आणि आज टायमाला आपण काय करू, फिरू. आज टायमाला आपण दिल्लीतच राहू, कारण उद्या दिल्लीहून संध्याकाळी ट्रेन आहे. सो बघत राहा कंटिन्यू आणि एन्जॉय करत राहा. सो गुड मॉर्निंग गाईज. आता नेक्स्ट डे आम्ही रात्री काल संध्याकाळी बसलो होतो ट्रेनमध्ये. मोबाईल चार्जिंग संपल्यामुळे ब्लॉक केला नाही. आणि ॲक्च्युली आमच्या तिकीटचा पण एक खूप जास्त मोठा सीन झाला होता. आम्हाला एकच सीट भेटलं होतं. सो त्यामुळे आता सध्या आम्ही असं बसलो आहे आकडून ही बॅग वगैरे सगळं ठेवून. आणि समोर आमच्या ते दुसरं बसलेले कोणीतरी दुसऱ्या सीटवरचे. आणि त्यांना आपली भाषा कळत नाही म्हणून काही बी बोलायला चालतं. त्यांना शेवट घालून चालतं चालू दिमागात पैदल होती. सो आता आम्ही दिल्लीच्या जवळ आलो आहे. एका तासामध्ये आम्ही दिल्लीला पोहोचू आणि नंतर भेटूया दिल्लीमध्ये. तर बाय बाय. सो काय आता फायनली आम्ही पोहोचलो आहे दिल्लीमध्ये. आणि दिल्लीचा रश बघून तुला काय वाटतंय? इथं खूप जास्त घाण आहे. डायरेक्ट खूप जास्त घाण आहे इथं सध्या. म्हणजे आम्ही दिल्लीमध्ये नाही, कुठे आपण हजरत निजामुद्दीनला तिथं आहे. आणि आता सध्या आम्ही रूम तर केलेली आहे. फ्रेश म्हणलं की निघणार आहे दुसरीकडं आपलं. कारण आपली संध्याकाळची ट्रेन किती वाजता? 8 वाजता ना. 8 वाजता ट्रेन आपली संध्याकाळी. आणि ती दिल्ली कुठं नाही, दिल्ली कॅन्टवरून असेल ना. हां, दिल्ली कॅन्टवरून ट्रेन आहे आपली. तर आता होऊया फ्रेश वगैरे आणि नंतर जाऊया आपण मग आपल्या लोकेशनला. सो काय आता आम्ही चाललो दिल्ली स्टेशनला. कारण की आता आम्ही मस्त की ब्रेक वगैरे झालो होतो, थोडंसं आराम वगैरे केला. आणि आता जाऊया डायरेक्ट की आपल्या स्टेशनवरती. कारण आपल्याला निघायची आता डायरेक्ट पुढं काटगोदा. आता जास्त एक्साइटमेंट लेवल वाढलेली आहे. आपण दोघंच आहे आणि जास्त वाटते. सगळ्यांना म्हटलं सगळे कोणी आलं नाही. पण आता आम्ही चाललो तुम्ही पण बघा. आणि दिप्या तुम्ही सगळे याच्या ब्लॉगमध्ये बघा आम्ही किती मजा करतो ते. तर बघूया आता बघत राहा कंटिन्यू. सो काय आता या ठिकाणी आपण आलेलो आहे स्टेशनवरती. आणि आता आपली गाडी येते. मग आता अरे असं ये रे लाईट रेल्वे प्रॉब्लेम यार. आयफोन नाही वापरायचा कपडे. हां, तर मग आता या ठिकाणी आपली गाडी आता येणारच आहे. आपल्या गाडीचा नंबर आहे 15013. तर जास्त डीप इन्फॉर्मेशन देऊ लागलो आपण. हा तर यावरच PRN नंबर बी ते सांगू. नाही करू नका. मी काय म्हणतो हे बा, तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण बघा. मी तुम्हाला सगळं सांगा शेवटला. शेवट आहे भैया. आणि आता सकाळी आपण मस्तपैकी 5 वाजता आपण तिथं पोहोचणार आहे काठगोदामला. तिथून परत आपण परत ट्रॅव्हल आहे आपलं नुसतं ट्रॅव्हलच आहे. आपली जिंदगी ट्रॅव्हलिंगमध्ये चालली. तो बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. आणि आता जाऊया थोड्या वेळात. सगळे लोक चालले आता हे बघा. आता ते डिस्प्ले व्हायला लागला ना ट्रेन नंबर, त्याच्यामुळे सगळे आता डब्बे शोधत चालले. तर आपण पण निघूया आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पण आपल्या ब्लॉगमध्ये जास्त एंटरटेनमेंट झालाच नाही, कारण की आता उद्या मोबाईल पण चार्जिंग नव्हतं. जास्त पैसे आमचे कालचे ट्रेनमध्ये. सो आता इथून पुढचा बघत राहता भारी राहतो इथून पुढं. सो बघत राहा. आणि आपल्यासोबत आहे ना हाय CS मोरे. सो काय आता फायनली आम्ही पोहोचले काठगोदामला. आणि खूप दिवसाची एक्साइटमेंट आज फायनली पूर्ण होणार आहे आमची. आणि आता चाललो आहे आम्ही तिकडे काहीची दामला. आणि आता सध्या सकाळचे वाजले 5 आणि जीव निघून गेलो. आणि थंडी तर इकडं तर बाप नेक्स्ट लेवल एकदम. भाई आपलं संभाजीनगर कधी पुरतं भाई थंडीच्या बाबतीत. इकडं खूप जास्त थंडी आहे. आणि थंडीमुळे आमची हालत खूप बेकार झालेली सगळ्यांची. आणि आता तर आम्ही पोहोचलो आहे. तर आता जाऊया आपण तिथे काहीची दामला. आणि तिथं बघूया मग तिथलं व्ह्यू कसं आहे काय नाही, तिथलं लोकेशन कसं आहे. तिथं तर जास्त थंडी असणार नाही, कारण बाजूला पर्वत आहे म्हणजे तिथं पहाड आहे भाई. तिकडं सीनरी हाल होणार आहे. तर असंच बघत राहा कंटिन्यू. आपण आता कसं होतं काय होतं तर बघतच राहा. सो काय आता फायनली आम्ही पोहोचलो एकाची दामला. आणि माझ्या वाटेमागे बघू शकतो व्ह्यू एक नंबर वातावरण आहे भाऊ. इथलं एक नंबर वातावरण आहे. आणि
आमची हॉटेल वगैरे केली आम्ही आता जस्ट बुक. इथं हॉटेलसुद्धा भेटत नव्हती आम्हाला, कारण की आम्हाला थोडंसं लेट झालं आहे यायला. सगळ्या हॉटेल्स बुक आहे. आम्हाला एक भेटली आहे नॉर्मल हॉटेल. तर आता तिथे जाऊया. आता एकदा गाडीतून सामान घेऊन येऊ आणि मग जाऊया. तर ही आपली गाडी चालली वापस रिटर्न, कारण खूप जास्त ट्रॅफिक आहे इथं. रस्ता खूप छोटा आहे आणि आपल्याच गाडीमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. सो ती गाडी पळवायला गेले होते. आता आपण इथं रूमवर जाऊया, फ्रेश होऊया आणि दर्शनाला जाऊ सगळ्यात पहिले, कारण की खूप जास्त गर्दी इथं, खूप जास्त गर्दी सध्या. इथली गर्दी म्हणजे विषय नाही. रस्ता एक खूप छोटा आहे, ट्रॅफिक पण खूप जास्त भयंकर जाम होती आहे. आणि आता झालं आहे मस्त, पोहोचलं आपण इथं. आता पटकन रेडी होऊ आणि जाऊयात. तर हे बघा तोंडातून पूर्ण धुवा निघतं, खूप जास्त बेकार थंडी येतं. सो लेट्स गो. सो काय आता फायनली आम्ही पोहोचलोय कशी जमला आणि आम्ही हॉटेलवर आलेलो सध्या. आणि आमचं पाठीमागचं गलतीच गोष्टी का काही, पाठीमागचं व्ह्यू बघू शकता. एक नंबर आहे भाई, एक नंबर वातावरण येतं आणि खूप भारी वाटतंय. फक्त थंडी जास्त आहे इथं, म्हणजे आपल्यासाठी जास्त आहे, कारण की आपल्याकडे थंडी कमी म्हणून आपल्याला जास्त थंडी असते. इकडच्या लोकांना नॉर्मल आहे. आणि बघू शकता व्ह्यू हा पाठीमागचा एक नंबर आहे बॉस. इथलं पाणी सुद्धा किती स्वच्छ आहे बघू शकता, खूप जास्त स्वच्छ आहे पाणी. आणि आमचं सुयशचं डोकं खूप जास्त दुखतंय थंडीमुळं. पूर्ण मायग्रेनचं सीन आहे पाहिजेला. आणि त्यात आम्ही थंडीत आलोय आणि खूप भारी वाटतं इथं. तर बघत राहा कंटिन्युअसली व्लॉग आपला. आणि आता जाऊया आपण दर्शन घ्यायला. अगोदर एकदा फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊया दर्शन घ्यायला. तर दर्शन घ्यायचा व्लॉग जर तुम्हाला बघायचं असेल मंदिर वगैरे कसं आहे, तर पुढचा व्लॉग नक्की बघा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी लवकर जा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.